नमस्ते विद्यार्थी मित्रो. इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमातील आपण वाक्य संश्लेषण, त्यालाच आपण वाक्य संकलन असं म्हणतो, हा व्याकरणाचा असणारा भाग जो आहे तो भाग आपण विद्यार्थी मित्रो काय करतो, अभ्यासतोय. यापूर्वीच्या तासाला आपण वाक्य म्हणजे काय, नंतर वाक्याचे दोन भाग कोणते, त्या वाक्याच्या दोन भागामध्ये उद्देश, विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तार हे आपण काय केलेलं, अभ्यासलेलं आहे. तरीसुद्धा या झालेला जो भाग आहे त्या झालेल्या भागाचा की आपण इथं काय करू, मागोवा घेऊ. आता वाक्य म्हणजे की अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण वाक्य असं काय करतो म्हणतो. आणि त्याच्यामध्ये की या वाक्याचे दोन भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो क्रमांक 1चा जो भाग जो आहे त्याला उद्देश असं म्हणतात, आणि दुसरा जो भाग जो आहे त्याला विधेय असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता उद्देश म्हणजे काय हे आपण या ठिकाणी की अभ्यासू. आता ज्याच्याविषयी किंवा त्याच्याविषयी सांगायचे त्याला उद्देश असं म्हणतात, आणि विधेय म्हणजे जे आपल्याला सांगायचं आहे त्याला विधेय असं म्हणतात. आता इथं उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि विधेय म्हणजे त्या वाक्यामधील असणारं हे क्रियापद असतं. आणि उद्देश विस्तार म्हणजे की उद्देशाविषयी अधिक माहिती आपल्याला द्यावायची असेल तर तो उद्देश विस्तार असतो. आणि विधेय विस्तार म्हणजे की विधेयाविषयी अधिक माहिती की आपल्याला जी द्यावायची असते त्याला विधेय विस्तार असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आणि म्हणून एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे या ठिकाणी प्रकार पडतात. ते प्रकार म्हणजे केवळ वाक्य 1, 2 मिश्र वाक्य, आणि तिसरं जे वाक्य जे आहे ते वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य. आता याच्यापैकी आपण केवळ वाक्य म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश असतं, केवळ वाक्यांची आपण व्याख्या या ठिकाणी पाहतोय. केवळ वाक्य कशाला म्हणायचं हे आपण काय करतोय की पाहतोय, की ज्या वाक्यात आपणाला एकच उद्देश असतं, एकच विधेय असतं, त्या वाक्याला आपण केवळ वाक्य असं काय करतो की म्हणतो. आणि म्हणून केवळ वाक्याचे आपण वैशिष्ट्यही पाहिलेले आहेत. एकच उद्देश व एकच विधेय असतं. या वाक्यात कमीत कमी शब्द काय केलेले असतात, वापरलेले असतात. केवळ वाक्य हे विधानार्थी असतात, आज्ञार्थी असतात, प्रश्नार्थी असतात, होकार्थी असतात व नकारार्थीही त्या ठिकाणी केवळ वाक्य काय करतात, असतात. आणि केवळ वाक्याचं शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी की आपण पाहतोय ते म्हणजे केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय हे वापरले जात नाही. हे आपण पाठीमागच्या तासाला काय केले विद्यार्थी मित्रो, हे अभ्यासलेलं आहे. आता पुढचं असणारं जे वाक्य जे आहे ते वाक्य म्हणजे की मिश्र वाक्य आहे. ते वाक्य कोणतं आहे की मिश्र वाक्य आहे. आणि मिश्र वाक्य कशाला म्हणायचं, मिश्र वाक्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे आज आपण काय करू, हे अभ्यासू. आता मी या ठिकाणी की तुम्हाला काही उदाहरणं या ठिकाणी सांगतो. ती उदाहरणं या ठिकाणी की तुम्ही आधी व्यवस्थित त्या ठिकाणी ऐका, आणि नंतर ती उदाहरणं काय आहेत, कशी आहेत, ती कोणती वाक्य आहेत हे या ठिकाणी आपण काय करू, अभ्यासू. आता पहिलं मी उदाहरण या ठिकाणी म्हणतो, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. आता दुसरं वाक्य या ठिकाणी की मी सांगतो, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस काय करतो, पडतो. आता तिसरं उदाहरण आहे, जे चककते ते सोने नसते. पहा, की मिश्र वाक्य या ठिकाणी की आपण काय करतोय, अभ्यासतोय. म्हणजे गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा.
जे चकाकते. इथं उदाहरणं आहेत पहा, आपल्या अभ्यासक्रमातील असणाऱ्या पुस्तकामधील असणारी ही उदाहरणं आहेत. पान नंबर 126 वरती वाक्य संश्लेषण हा व्याकरणाचा घटक आपण काय करतोय या ठिकाणी अभ्यासतोय. आता वरील 3 वाक्यातील तिसरं वाक्य या ठिकाणी की आपण पाहू. ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर जे चकाकते हे वाक्य या ठिकाणी की अवलंबून आहे. म्हणजे जे वाक्य स्वतंत्र असते त्याला मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य असं म्हणतात व अवलंबून असणाऱ्या वाक्याला की गौण वाक्य म्हणतात. आता दुसऱ्या वाक्यात गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने दुसरं वाक्य या ठिकाणी घेऊ. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. पहा, म्हणजे मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं, त्या वाक्यावरती एक किंवा अनेक अशा प्रकारची जी वाक्य अवलंबून असतात किंवा त्याला अवलंबित्व वाक्य असं म्हणतात, ती वाक्य काय करतात गौण वाक्य असतात. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि त्या वाक्यावर एक किंवा अनेक वाक्य काय असतात अवलंबून असतात. या प्रधान वाक्यालाच मिश्र वाक्यामध्ये की मुख्य वाक्य असं म्हणतात आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला की अवलंबित्व वाक्य असं काय केलं जातं या ठिकाणी की म्हटलं जातं. म्हणजे की इथं आपण पहा दुसऱ्या वाक्यात पाऊस पडतो हे प्रधान वाक्य आहे. पहा, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. आता पाऊस पडतो हे मुख्य वाक्य आहे, प्रधान वाक्य असून आकाशात काळे ढग जमतात हे गौण वाक्य आहे. आणि ही वाक्य जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभय नवे अव्ययाने जोडलेले आहे. पहा, म्हणजे बघा की आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस काय करतो पडतो. म्हणजे जेव्हा तेव्हा ही गौणत्व सूचक आहेत की उभयनवी अव्यय आहेत. ही गौणत्व सूचक उभयनवी अव्यय आहेत. आता गुरुजी म्हणाले पहा, हे एक वाक्य आहे की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. आता इथं की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा हे मुख्य वाक्य आहे आणि गुरुजी म्हणाले हे गौण वाक्य आहे आणि प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा या वाक्यावरती गुरुजी म्हणाले हे वाक्य काय आहे इथं अवलंबून आहे. आता म्हणजेच या वाक्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अनेक गौण वाक्य की त्या प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात आणि ज्या वेळेला ती गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने ती वाक्य काय केली जातात जेव्हा जोडली जातात त्यावेळेला त्या ठिकाणी की मिश्र वाक्य काय होतं की तयार होतं. म्हणजे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने एक प्रधान वाक्य एक जे वाक्य त्या ठिकाणी की जे वाक्य स्वतंत्र असतं त्याला मुख्य किंवा प्रधान वाक्य असं म्हणतात आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला की गौण वाक्य काय केलं जातं की म्हटलं जातं. आणि म्हणून की हे आता यानंतर की आपणाला की मिश्र वाक्याची काही वैशिष्ट्य काय करता येतील आपल्याला सांगता येतील. आता पहिलं वाक्य मिश्र वाक्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य, एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य दोन्ही वाक्य गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने जोडलेले असतात. म्हणजे एक प्रधान वाक्य किंवा एक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने की जेव्हा ही वाक्य जोडली जातात त्यावेळेला ते वाक्य जे तयार होतं त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असं काय करतो की म्हणतो. म्हणजे दोन्ही वाक्य गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने ज्यावेळेस जोडली जातात त्यावेळेला ते मिश्र वाक्य काय होतं की तयार होतं. आता गौणत्व सूचक उभयनवी भरपूर आहेत ते आपण नंतर पुढे त्या ठिकाणी पाहूच. परंतु तिसरं त्या ठिकाणी मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आहे की जोडलेली ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. पहा, जी वाक्य आपण त्या ठिकाणी की जोडतो, जी वाक्य आपण तयार करतो ती वाक्य अर्थाच्या दृष्टीने काय नसतात की स्वतंत्र नसतात. म्हणजे ती वाक्य दुसऱ्या एका मुख्य वाक्यावरती प्रधान वाक्यावरती ती वाक्य काय असतात की अवलंबून असतात. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने ती वाक्य कशी नसतात की स्वतंत्र नसतात. आता चौथं त्याचं वैशिष्ट्य आहे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारे नवीन वाक्य मिश्र वाक्य असतं. पहा, गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी ही वाक्य ज्यावेळेस आपण जोडतो आणि जोडल्यानंतर जे वाक्य तयार होतं ते वाक्य कोणतं असतं ते वाक्य मिश्र वाक्य असतं. म्हणजे गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाने जी वाक्य त्या ठिकाणी की आपण जोडतो ती वाक्य कोणती असतात
मिश्र वाक्य असतात. आता गौणत्व सूचक उभयनवी अव्यय कोणकोणते आहेत? इथं दिले पहा. गौणत्व सूचक उभयनवी अव्यय म्हणजे की कोणकोणते आहेत? म्हणजे की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, सबब, जर, तर, त्यालाच आपण जरी, तरी असं म्हणतो, जेव्हा, तेव्हा, ज्यामुळे, त्यामुळे, जेथे, तेथे, ही सगळी त्या ठिकाणी की काय आहेत की गौणत्व सूचक उभयनवी अव्यय आहेत. आणि गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी ही वाक्य जोडल्यामुळे जे वाक्य त्या ठिकाणी तयार होतं त्या वाक्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं की मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. आता दुसरे काही या ठिकाणी की आपण जो, तो, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जेथे, तेथे, ज्यामुळे, त्यामुळे, ही सगळी गौणत्व सूचक उभयनवी काय आहेत की अव्यय आहेत. म्हणजे म्हणून, जे, कारण, का, यास्तव, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, ज्यामुळे, त्यामुळे, जेथे, तेथे, यांनी ही मिश्र वाक्य काय केली जाते ही मिश्र वाक्य जोडली जातात. आणि त्यामुळं जे वाक्य त्या ठिकाणी तयार होतं ते वाक्य म्हणजे कोणतं वाक्य असतं? की मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आपण परत एकदा पाहू. एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एक मुख्य वाक्य असतं आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे एक किंवा अनेक गौण वाक्य त्याच्यामध्ये असतात. ही दोन्ही वाक्य गौणत्वसूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेली असतात. पहा, म्हणजे इथं आपण पाहिलेत गौणत्वसूचक उभयनवी अव्यय कोणकोणती? म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, जर, जरी, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, ज्यामुळे, त्यामुळे, जेथे, तेथे, कारण, की, यांनी ही वाक्य ही मिश्र वाक्य काय केली जातात? ही जोडली जातात. आता इथं आपण परत एकदा या ठिकाणी की मिश्र वाक्य काय करू की अभ्यासू. इथं आपण मिश्र वाक्य, आता मी तुम्हाला या ठिकाणी की उदाहरण एक सांगतो. ते उदाहरण आपण काय करा की व्यवस्थित ऐका. ते उदाहरण असं आहे, जो मनुष्य चोरी करतो त्याला शिक्षा होते. जो मनुष्य चोरी करतो त्याला शिक्षा होते. आता ज्या वाक्यात एकाहून अधिक उद्देशे, एकाहून अधिक त्याची क्रियापदे असून त्यातील एक वाक्य हे मुख्य वाक्य असतं आणि एक किंवा अनेक वाक्ये त्या मुख्य वाक्यावरती अवलंबून असतात, अशा वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात. आता परत आपल्याला की वेगळं एक वैशिष्ट्य या ठिकाणी की मिश्र वाक्याचं सांगावं लागेल किंवा आपण सांगू शकतो की ज्या वाक्यात अनेक त्या ठिकाणी कर्ते असतात, अनेक त्या ठिकाणी की क्रियापदं असतात आणि त्याच्यातील एक वाक्य मुख्य वाक्य असतं आणि त्या मुख्य वाक्यावरती एक किंवा अनेक वाक्य हे काय असतात की अवलंबून असतात, अशा वाक्याला आपण काय करतो की मिश्र वाक्य काय करतो विद्यार्थी मित्र या ठिकाणी की म्हणतो. आता किंवा आणखी आपल्याला एक वेगळ्या अर्थाने मिश्र वाक्याबद्दल त्या ठिकाणी सांगावं लागेल किंवा सांगू शकतो. एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य, एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असं काय केलं जातं की म्हटलं जातं. म्हणजे की गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जे वाक्य त्या ठिकाणी की तयार होतं त्याला की मिश्र वाक्य काय करतो आपण या ठिकाणी की म्हणतो. आता उदाहरण आपण पाहिलेलं की जे चकाकते ते सोने नसते. जे हे वाक्य आहे तर गौणत्व सूचक कोणकोणती या वाक्यामध्ये जे चकाकते ते सोने नसते. आता जे आणि ते ही दोन वाक्य आहेत. जे चकाकते ते सोने नसते. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे ती शाळेत यावे. यातील पहिल्या वाक्यात जे चकाकते हे केवळ वाक्य आहे व ते सोने नसते हे सुद्धा एक केवळ वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी ही दोन्ही वाक्ये जी आहेत ती दोन्ही वाक्ये कशी आहेत की केवळ वाक्य आहेत आणि ही दोन्ही वाक्ये त्या ठिकाणी की केवळ वाक्य असताना अर्थाच्या दृष्टीने केवळ वाक्य आहेत. यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नाही. जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नाही.
ते कोणत्या वाक्यावरती अवलंबून आहे? ते सोने नसते या वाक्यावरती अवलंबून आहे. आणि जे वाक्य स्वतंत्र असते त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो किंवा प्रधान वाक्य म्हणतो. व अवलंबून असणाऱ्या वाक्यास गौण वाक्य किंवा पोटवाक्यसुद्धा असं म्हटलं जातं त्याला पण. म्हणजे अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य किंवा पोटवाक्य असं सुद्धा काय करतो आपण विद्यार्थी मित्र इथं त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून गुरुजी म्हणाले हे वाक्य मुख्य वाक्य असून प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे हे गौण वाक्य आहे. आणि की या गौणत्व सूचक उभयनामी अव्ययनी हे वाक्य काय केलेलं आहे इथं की जोडलेलं आहे. आणि त्यामुळे की आपल्याला की आणखी एक व्याख्या एक प्रधान व्याख्या मिश्र वाक्याची या ठिकाणी सांगता येईल. एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयनामी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असं काय केलं जातं म्हटलं जातं. आता गौणत्व सूचक उभयनामी अव्यय 4 प्रकारचे आहेत. गौणत्व सूचक उभयनामी अव्यय किती प्रकारचे आहेत? गौणत्व सूचक उभयनामी अव्यय ही 4 प्रकारची आहेत. गौणत्व सूचक उभयनामी अव्यय ही किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत. आता आपण पाहिलेलं आहे जर 2 वाक्य गौणत्व बोधक उभयनामी अव्ययाने जोडली असतील, सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यवस्थित ऐका, अगोदर समजून घ्या आणि नंतर काय करा त्याचा अभ्यास करा. गौणत्व बोधक उभयनामी अव्ययाने जोडलेली जर 2 वाक्य गौणत्व सूचक उभयनामी अव्ययाने जोडलेली असतील तर काय होतं? मिश्र वाक्य तयार होतं. म्हणजे जर 2 वाक्य गौणत्व सूचक उभयनामी अव्ययाने जोडले असतील तर ते जे वाक्य तयार होतं ते वाक्य म्हणजे कोणतं असतं? ते मिश्र वाक्य असतं. आणि त्यामुळं गौणत्व सूचक उभयनामी अव्यय ही 4 प्रकारचे आहेत. त्याच्यापैकी पहिलं जे आहे क्रमांक 1 जे गौणत्व सूचक उभयनामी अव्यय जे आहे ते अव्यय की स्वरूपबोधक हे गौणत्व सूचक उभयनामी अव्यय आहे. आता त्याच्या स्वरूपबोधकमध्ये कोणकोणती वाक्य येतात? की, म्हणून, म्हणजे. की, म्हणून, म्हणजे हे स्वरूपबोधक आहे. आता कारणबोधक कोणकोणते आहेत? कारण, का, की, कारण की यासारखी ही उभयनामी अव्यये आहेत. नंतर उद्देशबोधकमध्ये काय काय येतं? म्हणून. तिसरं जे आहे ते उद्देशबोधक आहे. म्हणून, सबब, यास्तव यासारखी. उद्देशबोधकमध्ये म्हणून, सबब, यास्तव यासारखी ही उद्देशबोधक आहेत. संकेतबोधकमध्ये काय काय येतं? चौथं जे आहे शेवट ते संकेतबोधक आहे. संकेतबोधकमध्ये जर, डॅश तर, जरी, डॅश तरी, जे, डॅश ते, जसे, डॅश तसे, जेव्हा, डॅश तेव्हा, जेथे, डॅश तेथे, ज्यामुळे, डॅश त्यामुळे ही 4 प्रकारची गौणत्व सूचक उभयनामी अव्यये आहेत. ही जी आहेत 4 प्रकारची ती गौणत्व सूचक उभयनामी अव्यये आहेत. आता त्याच्यामध्ये स्वरूपबोधक 1, कारणबोधक 2, उद्देशबोधक 3, संकेतबोधक 4 ही 4 प्रकारची गौणत्व सूचक उभयनामी अव्यय गौणत्वबोधक उभयनामी अव्यये आहेत. आता पुन्हा एकदा आपण ती पाहू की स्वरूपबोधक याच्यामध्ये काय येतं? की, म्हणून, म्हणजे. स्वरूपबोधक क्रमांक 1 की, म्हणून, म्हणजे. 2 कारणबोधक कारण, का, की, कारण की यासारखी. उद्देशबोधकमध्ये म्हणून, सबब, यास्तव यासारखी. संकेतबोधक जर, डॅश तर, जरी, डॅश तरी, जे, डॅश ते,
जसे डॅश तसे, जेव्हा डॅश तेव्हा, जेथे डॅश तेथे, ज्यामुळे डॅश त्यामुळे, ही इत्यादी प्रकाराने किंवा इत्यादी शब्दांनी जोडलेली मिश्र वाक्य काय होतात, तयार होतात. म्हणजे इत्यादी प्रकाराने किंवा शब्दांनी जोडलेली वाक्य जेव्हा तयार होतात त्या वाक्यांना आपण की मिश्र वाक्य असं काय करतो की विद्यार्थी मित्रो इथं की म्हणतो. आता की आपण त्या काही या गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाची काही त्या ठिकाणची उदाहरण काय करू विद्यार्थी मित्रो पाहू. आता मी या ठिकाणचे वाक्य काय करतो, वाचतो. आमचे शरीर सुदृढ व्हावे, हे पहिलं वाक्य आहे. आम्ही योगासने करतो. आता इथं आपणाला की गौणत्व सूचक उभयनवी अवयव वापरून या ठिकाणी की आपणाला की वाक्य तयार करायचं आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून. आता इथं आपण म्हणून वापरणार, गौणत्व सूचक उभयनवी अव्यय म्हणून वापरतोय. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो, योगासने करतो. दुसरं वाक्य या ठिकाणी आपण पाहू. उद्या सुट्टी मिळेल, मी तुझ्या घरी येईन. दोन वाक्य आहेत. उद्या सुट्टी मिळेल, मी तुझ्या घरी येईन. आता आपल्याला हे मिश्र वाक्य तयार करायचं आहे. तर ते वाक्य असं होईल, उद्या सुट्टी मिळाली तर. आता इथं आपण तर हे गौणत्व सूचक उभयनवी अव्यय वापरतोय आणि मिश्र वाक्य तयार काय करतोय. उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी काय करेन, येईन. हे मिश्र वाक्य तयार होतं. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. वाक्य प्रकार ओळखा. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. वाक्य प्रकार कोणता आहे, हे वाक्य मिश्र वाक्य आहे. का तर या ठिकाणी की कारण हे गौणत्व सूचक उभयनवी अव्यय काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. इथं की हे मिश्र वाक्य आपण काय केलं पाहिलेलं आहे. आता शेवटचं वाक्य या ठिकाणी आपण पाहू. आमचा उत्साह, आमचे स्मरण वाढावे. आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे हे एक वाक्य आहे. पूर्णविराम. आम्ही शीर्षासन करतो. आता इथं आपल्याला की गौणत्व सूचक उभयनवी अव्यय वापरून हे आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचं आहे, मिश्र वाक्य बनवायचं आहे. तर आपलं वाक्य असं होईल, आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे म्हणून. इथं गौणत्व सूचक उभयनवी अव्यय कोणतं आहे की म्हणून आम्ही शीर्षासन करतो. या ठिकाणी की विद्यार्थी मित्रो की मिश्र वाक्य जे आहे ते मिश्र वाक्य काय केलं इथं की संपलेलं आहे. यानंतरचं शेवटचं जे वाक्य या ठिकाणी की राहिलेलं आहे ते वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य. आपण पुढच्या तासाला काय करू विद्यार्थी मित्रो, अभ्यासू. तोपर्यंत इथंच थांबू. धन्यवाद.